तुझ्यात हरवले मी. भाग 12. तू ऑफिसला गेली नाहीस? आदित्यने हळूच विचारले. हातात चहाचा कप असलेल्या सायलीने त्याच्याकडे पाहिले आणि कप बाजूला ठेवत म्हणाली, तू वेडा झाला आहेस का? तू असा बेशुद्ध अवस्थेत होतास आणि मी ऑफिसला गेले असते. मूर्ख आहेस का? असं म्हणत तिने डोके हलवले आणि चहाचा घोट घेतला. पण आता मी शुद्धीवर आलोय ना, मग तू जाऊ शकतेस. उगाच रजा वाया जाईल. एका दिवसाचा पगारही कमी होईल, आदित्य म्हणाला. पण त्याच्या बोलण्यामागे वेगळाच हेतू होता. त्याला सायलीच्या मनात नेमकं काय चाललं आहे हे जाणून घ्यायचं होतं. तिने त्याला पूर्णपणे माफ केले आहे का? ती त्याला आता मित्र मानते का? कारण आतापर्यंत सायली त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती, पण आज तिने त्याच्यासाठी खूप काही केलं होतं. कविताताईच्या म्हणण्यानुसार ती रात्रभर त्याच्यासोबत होती. तिने त्याच्या कपाडावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या होत्या, डॉक्टरांना बोलावले होते, औषधांची व्यवस्था केली होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती खूप रडली होती. मग आदित्यला जाणून घ्यायचं होतं, जर तिचा अजूनही त्याच्यावर विश्वास नसेल तर ती इतकी अस्वस्थ का झाली? ती त्याच्यासाठी का रडली? त्याला शुद्ध आल्यावर तिने त्याला मिठी का मारली? हेच प्रश्न त्याच्या मनात घोळत होते. सायली काही क्षण त्याच्याकडे एकटक पाहत राहिली आणि मग म्हणाली, मी माझ्या पगाराला मुकू शकते, तुला नाही. त्यामुळे असे मूर्ख प्रश्न विचारणं बंद कर. माझं काम, माझा पगार आणि माझं डोकं. मला ऑफिसला जायचं नाहीये, कळलं? आता गप्प बस आणि सफरचंद संपव, ती बोट दाखवत बोलली. आदित्यने मान खाली घातली. सायलीला वाटलं की तो घाबरला आहे, पण त्याच्या चेहऱ्यावरचं हलकंसं हास्य काही लपलं नव्हतं. सायली त्याच्याकडे पाहत पराठा खात होती. काही वेळाने आदित्यने पुन्हा तिच्याकडे पाहत विचारले, काल रात्री तू इतकी अस्वस्थ का झाली होतीस? सायलीचे डोळे मिटले, ओठ मिटले. 2 क्षण ती त्याच्या डोळ्यात पाहत राहिली आणि मग पटकन चहाचा कप उचलून एक घोट घेतला. पण तिची नजर त्याच्याकडे गेली नाही. तेही माझ्यासाठी? आदित्यने प्रश्न पुन्हा पूर्ण केला. सायलीने लगेच त्याच्याकडे पाहिले, पण उत्तर न देता तिने पटकन उरलेला चहा संपवला. रिकामा कप ट्रेवर ठेवला आणि म्हणाली, मला अजिबात काही फरक पडत नाही. असं म्हणत ती उठली. आणि मी तुला सांगितलं होतं ना, विनाकारण मूर्ख प्रश्न विचारू नकोस, पटकन सफरचंद संपव. असं म्हणत ती निघून जाऊ लागली. पण आदित्यने तिचा हात पकडला. सायलीने मान वळवून त्याच्याकडे पाहिले. ती काही बोलण्याआधीच आदित्यने तिचा हात हलकेच ओढला आणि ती त्याच्या शेजारी पलंगावर येऊन बसली. तिचे डोळे आधी विस्फारले, पण लगेच तिने डोळे मिटले आणि ओठ घट्ट आवळले. तू ठीक आहेस ना? तिला असं करताना पाहून आदित्यने विचारले. सायलीने लगेच डोळे उघडले. हो, पण हे काय आहे? तू मला असं ओढून का बसवलं? आदित्यच्या एका हातात तिचा हात होता, तर दुसरा हात तिला सावरण्यासाठी तिच्या पाठीवर टेकला होता. तो शांतपणे म्हणाला, तू माझ्या प्रश्नाचं उत्तर न देता निघून जात होतीस. मूर्खपणाचा प्रश्न आहे तो, सायली गोंधळून म्हणाली. नाही सायली, हा काही मूर्खपणाचा प्रश्न नाही. मला फक्त जाणून घ्यायचं आहे की तू माझ्यासाठी इतकी अस्वस्थ का झालीस? तुझ्या मते मी एक अनोळखी व्यक्ती होतो ना, मग त्या अनोळखी व्यक्तीसाठी तू इतकं सगळं का केलंस? रात्रभर का जागलीस? माझी अवस्था पाहून का रडलीस? जर मी तुझ्यासाठी कोणीच नव्हतो तर मला तसंच पडून राहू दिलं असतंस. माझ्यासोबत आणखी काय झालं असतं? मी मेलो असतो. त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधीच सायलीने त्याच्या गालावर हलकीशी चापट मारली. फटकार फार जोरात नव्हती. आदित्यचा चेहराही हलला नाही. सायली त्याच्या जवळ बसली होती. तिचा हात अजूनही हवेतच थांबला होता. आदित्य तिच्याकडे एकटक पाहत होता. सायलीचे डोळे लाल झाले होते आणि त्यात पाणी तरडत होते. राग, चिंता आणि दुःख, तिन्ही भावना तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होत्या. त्या भावना आदित्यलाही जाणवत होत्या, पण तो गप्प राहिला, कारण आता तो सायलीच्या उत्तराची वाट पाहत होता. सायली आदित्यकडे एकटक पाहत होती. तेवढ्यात आदित्यने तिच्या गालावर हलकेच हात ठेवला आणि विचारलं, हे काय होतं ग? काय म्हणजे? अजून एक कानशिलात बसवू का? सायलीने हात उगारत विचारलं. आदित्यने भुवया उंचावल्या. अगं, ती खरंच चापट होती का? मग तुला काय वाटलं होतं? सायली उठून उभी राहिली. म्हणूनच तर विचारतोय. सायलीने कपाळावर हात मारला. तुझा ताप अंगातून जाऊन थेट डोक्यात गेला आहे बहुतेक. मी तुला चापट मारली आणि तुला ती जाणवलीही नाही.
पण बिन काही नाही, ती मध्येच म्हणाली. आताच तू काय बोलला होतास, आठवतंय का? मृत्यूच्या गोष्टी करत होतास म्हणून राग आला मला, आणि तुला तर माझी चापटसुद्धा जाणवली नाही. सायली रागाने दुसरीकडे वळली, पण आदित्य मात्र तिच्याकडे पाहत हसत होता. खरंच सांगतो, मला काहीच जाणवलं नाही. मला तर वाटलं तू माझ्या गालावरचा एखादा डास उडवला असशील. वा रे वा. सायलीचं तोंड उघडच राहिलं. पण आदित्य लगेच गंभीर झाला. सायली, खरंच धन्यवाद. तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. तू माझ्यासाठी जे काही केलंस ना, त्यासाठी मी तुझा खूप आभारी आहे. आपण मित्रही नव्हतो. खरं तर तू माझी मैत्री स्वीकारलीही नव्हतीस, तरीसुद्धा तू माझ्यासाठी एवढं केलंस. त्याचा आवाज हळूहळू भावूक होत गेला. मी आधी जे बोललो त्याबद्दल मला माफ कर. मला फक्त हे समजून घ्यायचं होतं की तू इतकी काळजी का घेत होतीस. पण आता समजलं, तू मनाने खूप चांगली आहेस. सायली शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिली. आदित्यने तिचा हात आपल्या हातात घेतला. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. सायलीच्या मनात मात्र त्याचं एक वाक्य घोळत होतं, आपण मित्र नाही. काल रात्री तिने डॉक्टरांना स्पष्ट सांगितलं होतं की आदित्य तिचा जवळचा मित्र आहे, पण आता तो स्वतःच म्हणत होता की ते फक्त अनोळखी आहेत. सायली, त्याच्या आवाजाने ती भानावर आली. कुठे हरवलीस? कुठे नाही. तिने पटकन हात सोडवला. मी डॉक्टरांना फोन करून विचारते पुढे काय करायचं. ती वळू लागली तितक्यात आदित्यने पुन्हा तिचा हात धरला. अगं राहू दे ना, आता बरं वाटतंय मला, औषध आहेतच ना. सायलीने कमरेवर हात ठेवला. वा, आज कळलं की तू डॉक्टरही आहेस. मी? हो. मग हे मला बरं वाटतंय, मी औषध घेतो, काही गरज नाही, असले सल्ले स्वतःजवळच ठेव आणि गप्प झोपून राहा, नाहीतर फ्रीजमधला सगळा बर्फ तुझ्या डोक्यावर ओतून टाकेन. आदित्यचे डोळे मोठे झाले. ठीक आहे, जे सांगशील ते करतो. तो लगेच चादर डोक्यावर उडून झोपला. सायली निघायला लागली. तेवढ्यात चादरी खालून आवाज आला. डॉक्टरांना विचारशील का मी अंघोळ करू शकतो का? सायलीने ओठ दाबून हसू आवरलं. एवढंच उत्तर देऊन ती बाहेर निघून गेली. ती गेल्याची खात्री होताच आदित्यने सुटकेचा निश्वास सोडला. बाहेर आल्यावर सायलीने डॉक्टरांशी बोलून घेतलं. तेवढ्यात कविताताई खोलीत ट्रे घ्यायला आल्या. आदित्यने चादरीतून डोकं बाहेर काढलं आणि हसत विचारलं, कविताताई, आता बरं वाटतंय? छान, औषध वेळेवर घ्या. इतक्यात सायली परत आली. डॉक्टर म्हणाले अंघोळ करू शकतोस. किती गोड आहेत डॉक्टर, आदित्यच्या तोंडून न कळत निघालं. सायलीने त्याच्याकडे रोखून पाहिलं. आदित्य लगेच गप्प झाला. कविताताईंना हसू आवरेना म्हणून त्या बाहेर निघून गेल्या. आणखी काय म्हणाले डॉक्टर? आदित्यने विषय बदलला. रक्त तपासणी करायला सांगितलं आहे. पटकन तयार हो, आपण हॉस्पिटलला जाऊ. अगं त्याची काय गरज आहे, साधा ताप आहे. सायली काही न बोलता वळली. कुठे चाललीस? फ्रीजमधला सगळा बर्फ आणायला. हे ऐकताच आदित्यच्या डोळ्यांसमोर तिची धमकी तरडून गेली. सायली थांब, मी येतो हॉस्पिटलला. ती पुन्हा त्याच्यासमोर आली. चल, मी मदत करते. नको, मी स्वतः जाईन. तो उठू लागला, पण उभा राहताच त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली. क्षणात सायलीने त्याला सावरलं. एका हाताने पाठीत आधार दिला आणि दुसऱ्या हाताने खांदा पकडला. आदित्य? तिच्या आवाजातली काळजी स्पष्ट जाणवत होती. तू ठीक आहेस ना? आदित्यने फक्त मान हलवली. सायलीने सुटकेचा निश्वास टाकला आणि लगेच रागाने म्हणाली, तू स्वतःला हिरो समजतोस का? रात्रभर बेशुद्ध होतास आणि आता सुपरमॅनसारखा वागतोयस. आदित्य लहान मुलासारखा गप्प झाला. बाथरूमपाशी पोहोचल्यावर तो हळूच म्हणाला, आता मला एकट्याला आत जाऊ देशील ना? नाहीतर तूही आत येणार आहेस का? सायलीला हसू फुटलं. तुझं खरंच डोकं फिरलंय. मला तुझ्याकडे त्या नजरेने बघण्यात अजिबात रस नाही. खरंच? हो, पण माझ्या भावी नवऱ्याकडे मात्र बघेन. आदित्यचे डोळे विस्पारले. सायली खोडकरपणे हसत होती. काय झालं? तू खरंच हे बोललीस? हो, त्यात एवढं काय? आदित्यने कपाळावर हात मारला. देवा, तुझा काही भरोसा नाही. सुरुवात कोणी केली होती? मला लाज वाटेल असं कोण म्हणालं होतं? आदित्यने लगेच हात जोडले. माफ करा देवीजी, चूक झाली. सायलीला त्याचा गोंधळलेला चेहरा पाहून हसू आवरेना. ती त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली, तुझी इच्छा असेल तर मी आत येऊ का? आदित्यचा चेहरा लाल झाला. नको. सायली खळखळून हसली. अरे, तू माझ्या घरात राहतोस म्हणजे अर्धा घराचा माणूसच आहेस. मी भाडेकरू आहे, घरचा माणूस नाही. इतकं बोलून आदित्य पटकन बाथरूममध्ये शिरला आणि दार बंद केलं. दाराला पाठ टेकवत तो पुटपुटला, देवा,
ही मुलगी दिवसेंदिवस जास्तच बिनधास्त होत चालली आहेस. बाहेर मात्र सायली आधीच हसत हॉलमध्ये पोहोचली होती. ती सोफ्यावर बसली आणि इतकी हसली की तिच्या डोळ्यात पाणी आलं. कदाचित अनेक वर्षांनी ती इतकी मनमोकळी हसत होती आणि हसू थांबल्यावर तिच्या मनात एकच प्रश्न घोळत राहिला, आज मी इतकी आनंदी का आहे? सायली हसणे कसेबसे थांबवत सोफ्यावरून उठली आणि आदित्यच्या खोलीत परत गेली. बाथरूममध्ये गेलेल्या आदित्यची तिला काळजी वाटत होती. तो ठीक आहे ना याची खात्री करून घ्यायची होती. ती बाथरूमच्या दाराजवळ गेली. आतून पाण्याचा आवाज येत होता. आदित्य, तू ठीक आहेस ना? तिने विचारले. आतून काहीच उत्तर आले नाही. काही बोलू नकोस, फक्त ठीक आहेस ना ते सांग, ती काळजीने म्हणाली. तेव्हा आदित्यने पाण्याच्या आवाजात तिचे बोलणे ऐकलेच नव्हते. सायली हसत म्हणाली, मी बरोबर बोलले का? तू गप्प बस ना यार, मला शांतपणे अंघोळ करू दे, मला चक्कर येईल, आदित्य वैतागून म्हणाला. अरे म्हणूनच तर विचारते आहे, तुला काही मदत लागली तर सांग. आणि सॉरी, मी फक्त मजा करत होते. ठीक आहे, 5 मिनिटात बाहेर येतो, तू जा. ठीक आहे, पण काळजी घे, पाय घसरू देऊ नकोस आणि चक्कर आली तर मला हाक मार, मी बाहेरच आहे. सायली बाहेर आली. तिला स्वतःलाही तयार व्हायचं होतं, पण मग तिच्या मनात विचार आला, मी माझ्या खोलीत गेले आणि आदित्यला माझी गरज लागली तर? म्हणूनच ती हॉलमध्ये थांबली. दुपारच्या जेवणासाठी तिने खिचडी बनवायचे ठरवले. आदित्यसाठी हलकी खिचडी योग्य होती. थोड्या वेळाने तिला वाटले की आदित्य तयार झाला असेल. ती त्याच्या खोलीत गेली. दार ठोठावत ती म्हणाली, आदित्य, तयार आहेस का? आत ये, आतून आवाज आला. सायली आत गेली आणि क्षणभर थबकली. आदित्य चादर गुंडाळून पलंगावर झोपला होता. ती घाबरत त्याच्याजवळ बसली. आदित्य, काय झालं? चक्कर येते का? आदित्यने डोळे न उघडताच हळू आवाजात उत्तर दिलं, झोप येते आदित्य, खूप झोप येते, पण आपल्याला रक्त तपासणीला जायचं आहे. मात्र पुढच्याच क्षणी आदित्य पुन्हा झोपी गेला. सायलीने डॉक्टरांना फोन केला. डॉक्टरांनी सांगितलं की औषधामुळे त्याला गुंगी आली असावी. त्यांनी घरीच पॅथॉलॉजीचा माणूस पाठवण्याची व्यवस्था केली. हे ऐकून सायलीला दिलासा मिळाला. ती पुन्हा आदित्यच्या खोलीत गेली. आदित्य शांत झोपला होता. त्याच्या कपड्याला हात लावताच तिला जाणवलं की ताप कमी झाला आहे. त्याच्याकडे पाहताना तिच्या मनात अनेक भावना दाटून आल्या. ती हळू आवाजात म्हणाली, तू माझ्याशी जसा वागलास त्यासाठी माफी मागितलीस, पण माझा विश्वासच बसत नव्हता. कदाचित मी सुद्धा माझ्या भूतकाळामुळे घाबरले होते, पण आता मी तुला माफ केलं आहे आदित्य, आणि तुझी मैत्रीही स्वीकारली आहे. तू उठशील तेव्हा तुझ्यासमोर तुझी मैत्रीण सायली उभी असेल. तिच्या चेहऱ्यावर हलकेसे स्मित उमटले. थोड्याच वेळात पॅथॉलॉजीचा मुलगा आला. आदित्य झोपलेला असतानाच त्याने रक्ताचा नमुना घेतला. रक्त काढताना आदित्य थोडासा हलला, पण पुन्हा शांत झोपी गेला. रिपोर्ट संध्याकाळी मिळणार होता. सगळे काम आटोपल्यावर सायली पुन्हा स्वयंपाकघरात गेली. तिने खिचडीसोबत व्हेजिटेबल सूपही तयार केले. तिची एकच इच्छा होती, आदित्य उठल्यावर त्याने व्यवस्थित जेवावे. दुपारी 1 वाजता तिला स्वतःलाच भूक लागली. आता त्याला उठवायलाच हवं, ती स्वतःशी म्हणाली. ती आदित्यच्या खोलीत गेली, पण पलंग रिकामा होता. क्षणभर तिच्या छातीत धस्स झाले. तेवढ्यात बाथरूममधून फ्लॅशचा आवाज आला. ती सुटकेचा निश्वास सोडत तिथेच उभी राहिली. क्षणात दार उघडले. आदित्य बाहेर आला. आदित्य, कधी उठलास? सायलीने विचारले. 5 मिनिटापूर्वी. विश्वास बसत नाही की मी 2.5 तास झोपलो. सायलीने त्याचा हात धरला. चल, आता जेवायचंय. आदित्य हळूहळू चालत बाहेर आला. माझ्या आयुष्यात दुसऱ्यांदा मला असा ताप आला आहे, तो म्हणाला. पहिल्यांदा कधी आला होता? आदित्य काही क्षण शांत राहिला, मग म्हणाला, जेव्हा मी खूप लहान होतो. तेव्हा तुझ्या आईने खूप काळजी घेतली असेल ना? आदित्यच्या ओठावर हलकेसे स्मित आले. हो, ते दिवस मी कधीच विसरू शकत नाही. पण त्याच्या चेहऱ्यावर कुठलाही भाव नव्हता. दोघी हॉलमध्ये आले. सायलीने त्याला डायनिंग टेबलजवळ बसवले. मी खिचडी गरम करून आणते. आदित्यने मान हलवली. सायली स्वयंपाकघरात गेली आणि आदित्य शांतपणे तिच्याकडे पाहत राहिला.